छान झाली. एकदम मस्त. खरं सांग. खरंच. मस्त झाली भाजी. मस्त लागते भाजी, थोडी लाळकुट अशी चव लागते. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक भाजी, जी भाजी 99% लोकांना माहीत नसेल, आणि ती भाजी आहे रताळाच्या पानाची भाजी. तर आता रताळाचं याला आपल्या आजूबाजूला असते, तर रताळा आपण लावतोच. तर त्या रताळाच्या पानाची भाजी केली जाते, ही मलाही माहीत नव्हतं. पण बोलता बोलता माझ्या वडिलांनी सांगितलं की रताळाच्या पानाची भाजी पण केली जाते. तर आज आपण रताळाच्या पानाची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती बघू. ह्याच्यात टाक. आता ही जी मागं दिसते, इथे एक मोठा वापा आम्ही रताळा लावलेली ती, आणि ही रताळं साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी लावलेली असावी. तर आता ह्या रताळ्याला चांगली रताळं लागली ती. रताळ्याचं पीक खरं तर 3-3.5 महिन्यात येतं, म्हणजे रताळ्याला चांगली रताळं लागते ती. आणि पानं तर काय लावल्यावर 15 दिवसात ते महिन्यात चांगली पानं येते ती, आणि त्या पानाची कधीही आपण भाजी करून खाऊ शकतो. आता रताळ्याची भाजी किती वर्षापूर्वी तुम्ही केली होती, खाल्ली होती लय दिवस झाला होता. तरी अंदाजे? तरी 10 वर्ष मोहर झाला असेल. होय. हो. मला तर पहिल्यांदाच माहीत झाले, ह्याच्या अगोदर माहीत नव्हतं. नाही, कोण करत नाही ते. कोणाला त्याची सिस्टीमच माहित नाही ना. आणि कशी मोकळी करायची गरगटी? मोकळी आपण तांदूळशी ह्याची भाजी करतो, आणि ही उपासाला बी चालते ना. अच्छा. हम्म. रताळ उपासाला चालत असल्यामुळे ह्याची भाजी भाजी उपासाला पण चालते. चालते. आता ही रताळाची पानं घेताना जास्त निबार पानं घ्यायची नाही, ती कवळी पानं घ्यायची. का तर निबार पानात दसुड्या असते त्या. आता ही कवळी पानं आहे ती. दसुड्या म्हणजे काय की ही जी शिरा आहे त्या पानाच्या, ही ह्याच्या मधलं जे आहे, ही शिरा म्हणजे थोडक्यात दसुड्या. ही जसं पान निबार होईल तसं ह्याच्या दसुड्या पण निबार होते त्या, हे शिरा पण निबार होते त्या. आणि ती भाजी केल्यानंतर चावायला जरा ताप होतो, निबार लागते त्या, जड लागतात. त्यामुळं शक्यतो घेताना कवळी पानं घ्यायची. कवळी पानं घेतली त्यातल्या दसुड्या पण कवळ्या असते त्या, आणि खायला काही ताप होत नाही. त्याचबरोबर पानं किडकी घ्यायची नाही, ती व्यवस्थित अशी पानं बघून घ्यायची. जी किडलेली पानं नाही ती निवडून पानं तोडून घ्यायची. रताळाचे 2 प्रकार असतात, एक पांढरं रताळ आणि एक तांबडं रताळ. आता ही जी पानं आहे ती ही तांबड्या रताळाची पानं आहे ती. आणि पांढऱ्या रताळ आता आजकाल कोण सहजी लावत नाही, कारण ती जुनी जात आहे पांढऱ्या रताळाची. त्याला उत्पादन जरा थोडं कमी निघत असल्यामुळं पांढऱ्या रताळ कोण लावत नाही. आणि जिकडे तिकडे आता तांबडी रताळ आपल्याला बघायला मिळते. ती तांबडं म्हणजे जे रताळ गुलाबी असतं वरनं, ज्याचा कलर गुलाबी असतो, तर ह्या गुलाबी कलरच्या रताळाची ही पानं आहे ती, आणि ह्याची आज आपण भाजी करणार. आता ही जी रताळाची पानं आहे ती ही 2-3 वेळा पाण्यात चांगली खवळून घ्यायची. त्याचबरोबर हाताने चांगली खसाखसा चुळून घ्यायची. का तर रताळाचा येल जे आहे असा जमिनीवर पसरलेला असतो, आणि जमिनीवर पसरल्यामुळे ज्यावेळेस आपण रताळाला पाणी देतो, तर ती येल असेल, त्याची पानं असेल, ती पाण्यात बुडते ती, आणि मग जमिनीला चिटकल्यामुळं त्याला बऱ्यापैकी माती चिटकते. त्याचबरोबर धूळफपोटा असतो, किडं मुंग्या पण असते, त्या आळ्या असते त्या. तरी व्यवस्थित हाताने खसाखसा चुळून धुतलं की त्याच्यावरच्या जी काही धूळफपोटा, माती, किडं मुंग्या आहे त्या, ती सगळं निघून जातं. आता रताळाची पानं थोडी चिरून घ्यायची, का तर ती पानं मोठी असते ती, आणि चिरल्यामुळे त्याचं बारका तुकडं होतं, ती करून घ्यायचं. आता ह्या भाजीला फोडणी द्यायला जे काय आपण माल मसाला घेतलाय, त्यात 5-6 मिरच्या घेतल्यात, 15-20 लसणाच्या कुड्या घेतल्यात, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, 1.5 चमचा मीठ, 2 चमचे लाल चटणी, आणि 1 खोंगाभर शेंगदाणं. आणि खोंगा म्हणजे किती, बऱ्याच जणाला प्रश्न पडतो. बरेच जण मला कमेंट करून विचारतात की खोंगा म्हणजे किती. तर खोंगा म्हणजे एका हातात बसेल एवढा. आता ही हातात झाला खोंगा. खोंगा म्हणजे कसं की आपण हाताची अशी कोप करतो,
आणि कोप म्हणजेच गावाकडे त्याला खोंगा म्हणलं जातं. असा हात घ्यायचा आणि असा हात जे आहे ते असा केला की त्याचा खोंगा तयार होतो आणि जेवढ्या एका हातात बसतंय तेवढं म्हणजे खोंगा. तर खोंगावर आपण शेंगदाणे घेतलेत आणि ह्या सगळ्याची मिळून आता आपण फोडणी देणार आहे. दोन फळ्या तेल. तेल चांगलं गरम झालं की जिरी मोहरी टाकायची. की आता मिरची टाकायचं. आता मिरची टाकायची. ही चटणी तांबडी. पुन्हा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं. आता चांगलं परतलंय, आता भाजी टाकायची. आता ही व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून झालं की ताट त्याच्यावर झाकून ठेवायचं. 5-10 मिनिटं भाजीवर ताट झाकून ठेवायचं आणि एक जाळ द्यायचा. एका जाळात भाजी शिजते. कसं काय झाली भाजी? भारी झाली. साधली का? हा, मस्त झाली भाजी. ही काय शरीराला लई चांगली असते असं काय कशासाठी असते काय माहिती आहे का? बिनरोगी म्हणायचं रे. आता ते नैसर्गिक आहे ना, ती काय तयार केलेली वस्तू आहे कशी. असं आहे. छान झाली. सोन्या कशी लागते भाजी? एकदम मस्त. खरं सांग. खरंच. खरं लागते ना? हा. हा मग. मस्त लागते भाजी. जशी मोकळी भाजी आपण करतो, मेथीची असेल, तांदूळशाची असेल, शेपूची असेल, तशीच ही भाजी लागते. ह्याची ही एक वेगळी चव आहे. थोडी लाळकुट अशी चव लागते. आणि रताळ्यात आणि रताळ्याच्या भाजीत जीवनसत्व चांगल्या प्रमाणात असतात. ए जीवनसत्व, सी जीवनसत्व, B6 जीवनसत्व. त्याचबरोबर फायबर जास्त प्रमाणात असतं. आणि असं म्हणलं जातं की रताळं डोळ्यासाठी, हृदयासाठी पण चांगलं असतं. आता रताळं चांगलं आहे म्हणल्यानंतर तीच जीवनसत्व रताळ्याच्या भाजीत पण असतात आणि रताळ्याच्या पानात पण असतात. त्यामुळे रताळ्याच्या पानाची भाजी आपल्या आरोग्यासाठी चांगलीच आहे. तर आपण ही सतत केली पाहिजे, सतत खाल्ली पाहिजे. तर अशी ही आजची आपली रताळ्याच्या पानाची भाजी. तर आशा करतो
ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय. नाही मला वाटलं कुणाचं व्यक्ती नाही छान झाली. घ्या अजून घेत होता शिपू सारखंच लागते भाजी हा लय भारी झाली भाजी तर